एक बैलगाडी मालकच सांगू शकतो, जेव्हा बैल कमी पळा येतो, बैल कमी पळाला तरी कोण विसरत नाही. मी बक्कासूरला आणि मथुरला याची गुरु मानतात, त्याबद्दल दादा जे गाडीची प्रेक्षक वाट बघत होते सुंदर आणि भुंगा ती आज पळाली, काय सांगाल त्या गाडीबद्दल? बक्कासूर सोबत कधी पळताना दिसणार? बक्कासूर सोबत येईल योग लवकरच. बैलगाडी क्षेत्रात पहिरा हा लय खूप मोठी अडचणी, म्हणजे जर एखादा बैल तरी गुलाल सारखा तर त्याला टॉपची नंदी भेटत नाही, ही पण परिस्थिती आहे. बैल आदत वयात तर कळत नव्हतं त्याला किती पळत किती नाही, फाटी संपली तरी पुढे पळत राहायचा बैल. नमस्कार दादा. नमस्ते दादा तुमचं नाव सांगा ना? संदीप मोडक. दादा जे गाडीची प्रेक्षक वाट बघत होते सुंदर आणि भुंगा ती आज पळाली, काय सांगाल त्या गाडीबद्दल? कशी पळाली? गाडी चांगली पळाली, बुंगा म्हणजे चांगला बैल आहे, चांगला पळाला. तर कसं काय नियोजन झालं होतं? नियोजन आमचं नियोजन होतं 12 तारखेचं मैदान होतं, 12 तारखेला नियोजन होतं जीवनरावच्या सुंदर बरोबर. त्यांचे बिनजोड असल्यामुळं तो पैरा कॅन्सल आणि अचानक झालेला पैरा आमचा बुंगा आणि कॉकटेलचा. हां, सुंदर होता म्हणजे जरा कमी आला तर पळायला, कशामुळे काय? दुखापत झाली होती त्याला मागच्या मैदानात, त्यामुळे थोडासा कमी होता, पण आता हा व्यवस्थित. तर जेव्हा बैल कमी येतो पळायला तेव्हा पैरे होतात का आपल्या बैलाला? एक बैलगाडी मालकच सांगू शकतो, जेव्हा बैल कमी पळा येतो, बैल कमी पळाला तरी कोण विसरत नाही. जो जुना स्पीड होता तो लावायला लागला कॉकटेल, त्याबद्दल काय सांगाल? जुनं स्पीड लावावं लागलं पहिलं आहे ते बैल, म्हणजे आता एकदम रुटीन मध्ये आलेलं आहे. म्हणजे बैल 3 फेरे पळाला तरी अजिबात त्याला त्रास होत नाही, काय नाही, म्हणजे अजून दुसऱ्याची पळू शकतो एवढंच, म्हणजे ताकद त्याच्या अंगात राहते. पहिल्यासारखाच लागला, कारण पहिला कसं नवीन पळायचा तर थकत नव्हता, तर मध्ये थोडा कमी झाला, आता एकदम फ्रेश असतोय, पळून आला तरी फ्रेश दम लागत नाही वगैरे त्याला काय. सुरुवातीला पण बैल आदत वयात तर कळत नव्हतं त्याला किती पळत किती नाही, फाटी संपली तरी पुढे पळत राहायचा बैल. कधी कधी बैल पहिल्यांदा पळवली होती बादल बरं गाडी, तर गाडी मला वाटतं सोमवार आणत होता, तर गाडी 3 किलोमीटर पुढे पळत होती, 3 किलोमीटर फाटी सोडून गेली होती गाडी, एवढं पळायचा. आता त्याच्यामध्ये झाले तर दात लावले सुधारणा झाले, समज आले बैल की थोडा थांबतो तरी जवळ, आता जास्त लांब जात नाही. दादा जेव्हा सुंदर आणि बादल पळाला तेव्हा वाटतं पहिल्यांदाच तो फेरा पळाला असेल इकडे? हा, पहिल्याच स्टार्टच्या मैदानातच बादल बरं पळतो, बादल खूप पळायचं, म्हणजे बादल एक नंबर मध्ये टॉपचा नंदी होता त्यावेळेस त्यांनी बैल दिलता टिल्लूबाई यांनी, त्याच्यामुळे आमचा बैल पण उजेड झाला. दादा तुम्ही बक्कासूरला आणि मथुरला याची गुरु मानता, त्याबद्दल सांगा ना? काय दोन्ही म्हणजे आमचे म्हणजे एकत्र पळायला लागते रोज, किंवा म्हणजे हा वय आदत असताना मथुरवाल्यांनी राहुल भाईंनी आपल्याला बैल दिला होता की आजी दादा केसरीमध्ये, तिथं म्हणजे त्यावेळेस आपला बैल म्हणजे चर्चेत होता पण एवढा नव्हता, तिथं एकदम चर्चेत आला बैल. त्यामुळे आता कसं आहे शेवटी लहान आणि मोठ्यात फरक असतो, लहान म्हणून मोठा म्हणून त्यांना गुरु मानतो. हा का? बक्कासूर सोबत कधी पळताना दिसणार? आता बक्कासूर सोबत येईल योग लवकरच. ते काय बक्कासूरला एवढी वेटिंग असतं की ते विचारायलाच नसतं, योग आला तर 100% लवकरच पळेल. दादा आता जेव्हा तुम्ही नियोजन करता कॉकटेलचा तेव्हा कसं बघून नियोजन करता? म्हणजे नियोजन आपली टीम असते करणारी, पण थोडंफार बाबा बैल गुलाला तर असेल तर आम्ही 100% नियोजन करतो. दादा टीम बद्दल काय सांगाल? कारण की टीम भरपूर मेहनत घेते कॉकटेलवर. टीमची मेहनत कसं ही समोर दिसत नाही, ही समोर पडद्याच्या मागे मेहनत असते, कुणाला पैरे, कुणाचा शब्द, कुणाचं काय, कसं नियोजन, काय केलं पाहिजे, कोणत्या ड्रायव्हर बसला पाहिजे, ह्याच्यापासून सुट्टीचं कोण असतं, ह्याच्यापासून नियोजन असतं. ते काय असं सांगून जमणार नाही, ते प्रत्यक्षातच पाहून जमेल. दादा जेव्हा बैल आपला गुलाबात राहतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो. हो, आनंद म्हणजे कसं असतं, आज गुलाल बैल राहिला तर उद्या तुमचे पैरे होणार आहे, त्याच्यामुळे आनंद डबल असतो. आज आपण गुलाल राहिलो उद्याच्या पैराला अडचण येत नाही, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पैरा हा लय खूप मोठी अडचणी, म्हणजे जर एखादा बैल तरी गुलाल सारखा तर त्याला टॉपची नंदी भेटत नाही, ही पण परिस्थिती आहे. दादा आपल्या सोबत पण घडले का असं कधी? खूप वेळा घडले, असं काय नाही, म्हणजे चढ उतार असतो थोडासा, त्यावेळेस प्रत्येक बैलाला, आणि कसं जे टॉपचे नंदी असतात त्यांना एवढे फोन जातात की त्यांनी बैल द्यायचं तरी कोणाला, महिन्यात 3-4 वेळा बैल पडणार, आणि 4 वेळा बैल पळतो आणि 40 फोराला बैल देणार कोणाला, त्यांची पण मोठी समस्या असते. दादा बैलला किती दिवसातून काढायला पाहिजे? बैल एक 4-5 दिवस गॅपनी बैल पळायलाच पाहिजे, 4-5 दिवस गॅप. दादा आता सुंदरचा आहार काय आपला? हार काय नेहमीच आपलं दूध वगैरे त्याला चालू, रत्ती वगैरे चालू असतं. किती लिटर दूध असतं? दूध त्याला 6 लिटर दूध. बैला दात किती लावले आता? आता 4 आहे. 4 आहे का? 3रा दात पाडला त्यांनी, 4था नाही पाडला, 4 आहे बैला. आता सुंदरी तब्येत आहे तशीच आहे अजूनपर्यंत? हो, तब्येतीला खाण्यापिण्याची हरकत नसते, त्याला किती खायला टाकलं तर तेवढं पाहिजे तेवढंच तो खातो, जास्त कधीच खात नाही. दादा सुंदरचं वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे तो पळस त्याचा तसा आहे की सगळ्यांना आवडतो तो, त्याच्यामुळे काही वैशिष्ट्याला हे नाही विषय. दादा त्याला सुंदर कमी आणि कॉकटेल जास्त बोलतात. आता आपले समालोचकांनी ह्याच मैदानावर पहिल्यांदा पळवलं होतं आम्ही, वडकीचा बाईजी आणि सुंदर, तर त्यावेळेस फाटीत बैल गेलेच कॉमेंटेटर आपले प्रवीण गाठे यांनी याचं नामकरण केलं कॉकटेल, कलरमुळे याचं नामकरण कॉकटेल केलं, म्हणजे मैदान बैल हा वेगळा दिसतो ना, त्याच्यामुळे कलर मिक्स कलर असल्यामुळे त्याचं नाव कॉकटेल पाडलं गेलं. आमची अपेक्षा फक्त गुलालात राहणे, हा नंबर घेतोय ना, आमच्याकडे जास्त मत गुलालात राहिले आम्ही खूप समाधानी. हा का?
म्हणजे गुलाला खूप महत्व आहे तुम्ही. गुलाल राहील, गुलाला आज राहील तर उद्याचा पहिरे टेन्शन राहत नाही. दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही काय अनुभवला? अनुभव म्हणजे की याच्यात माणसं एवढी जोडली जातात की त्याला माप नसते. हां, म्हणजे हाय म्हणजे माणसं खूप जोडली जातात. जेव्हा सुंदर आधी उतरला आणि आता उतरला याच्यामध्ये काय फरक आहे? ना आता जसं उतरलं तसं आपल्याकडेच आहे. त्यामुळे असं काही विषय नाही की इकडे उतरला काय फरक होतं. मध्ये थोडा बॅड पॅच चालू होता, हां, थोडं गावाला गेलो थोडं पायाचा पण थोडा प्रॉब्लेम झाला. हम्म. आणि आता काय ठीक आहे दादा, इतका वेळ दिल्याबद्दल.